हाय सगळ्याला नमस्कार, जय भीम, जय शिवराय. तर चला बघा, आता त्यांना म्हणलं उठा 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 उठा, तरी काय उठा ना तर काय नाही, तर बसलेलंच आहे. तर बळच आता ते रानवालं दादा आलतं. दादा म्हणजे एक मी शॉर्ट व्हिडिओ टाकला बघा त्यांचा, ती दादा त्यांनी बळच मी काय त्याची आती करून दिला दोघाला. भांडे घासत होते ते, अंगावरलं काढलं दादानी येऊन. उठा बाबा तू आणते कसं सुकले आहे का, पाणी खावा पाणी खावा नग म्हणलं मला. पान खावा म्हणतो. सुपारी खाल्ली थोडी, पाण्यात तोंडावर सुटलेलं नाही. बरं आहे आता जरा. डॉक्टर पण म्हणलं काय म्हणलं थंडी काढते नाही. पण माझं रात्री मी आपटलो तिथं चिखल करून येताना, ती गाऱ्याचं माझं चिखलाचं पाय होतं आणि ते पाणी सांडलेलं पायपातनं होतं जरा थोडं. ती एक पाय मोहराने एक पाय मागं ते आपटलो, ती नळ ताटलं माझं. मग तिकडं गेलो, तुम्ही बाथरूमला गेलो आणि मी संडास बाथरूममध्ये जात नाही, मला सवय नाही ती येत नाही. तिथं बसलो ते मला उठायचं आहे ना. आणि ह्याचा तर निमेनातपासून जुलाब चालू आहे तो बा. आलो तिकडं, हिला म्हणलं आण बघायच घेऊन येतो वर. पण मला हालायचे आहे ना, उठायचे आहे ना कसलंच. मालक पण आले म्हणते नाही गड्या म्हणलं नाना मला काय जमायचं नाही म्हणलं. आज वैतागून गेलाय म्हणलं ते माझा, काय मला बोला आपल्या कायच म्हणा म्हणलं. बरं राहून द्या म्हणलं, दाजी आजचे दिवस मोदीच्याला परत चालू. मग गाडी कठीण पण केली, टायमिंग गमत नव्हता. नको राहू दे त्याला. त्याच्या पण हिरड्या फुकल्या दादाच्या, त्याला पण कटणीला नेलता. दोघं पण गेलो, त्याला म्हणलं जरा आणावं दवाखान्यात. दोन्ही साईडच्या दोन्ही हिरड्या फुगल्या ते. आणि त्या दाड फुगली. तर दाड फुगल्यामुळं जुलाब करायला लागले रात्री. आज 3 दिवस झाले जुलाब करताय. तर पोळ्या ह्याच्यातले पिकळून गेल्यानं झाला ते पण पेकाळ्यात आहे आणि ही पण पेकाळ्यात आहे. बापल्या करा संगच आले दुखणं. तर ही सारखं आजारी पडत नाही तर बसा. नाही बाबा, नसतो मी कधी आजारी. एक इंजेक्शन दिलं, गोळ्या दिल्या, 300-350 रुपये गेलं. 350 तिथलं गेलं. गाऱ्याचं तुम्हाला सांगतो 1000-1200 गेलं. काही ट्रॅक्टर मोहर भरून ठेवला ते दुसऱ्याने भरला. म्हणजे ना एक खडं तुम्हाला सांगतो 1000-1200 रुपयावर जाते. काय 1,500-2 हजाराला जाते बाबा. हीच झालं की 700 रुपये. ती 750 रुपयाचं. गाऱ्याचं तुम्हाला सांगतो 900 रुपये. सगळं पण पदर 350 रुपये घालून हाय. मला बरं आहे तिथं आता, पण इथं खडी 2-2 पण करून जमत नाही ते. आता तुम्हाला सांगतो उद्या काय पण करा, एका दिवसात नीट व्हावंच लागते. आणि मालकाला तळतळ वाटते हो. दुसरं काय, सीजन थोडा का दिवस असतो या. एप्रिल मेला तर बंद होतं या, मे मध्ये बंद होऊन जातो सीजन. मग 5-6 महिन्यात तेवढंच काय होईन ते होईन, त्यांना पण हे वाटतं ना. नसते माझं हे नळ ताटलं हो. नळ ताटल्यामुळे ती दणपूर आले झालं ते लय जाऊन झालं. काय बोलायचं ते ना, कायच नाही. ही जर सकाळी यायची मला चिरटीला घालवायची. उठा मालका खवायचे नाही, उठा मालका खवायचे नाही. मी सांगतो म्हणलं मालका लोकांना, मला झोपून दे गाडीवर म्हणलं. कुठं सकाळी तुम्हाला तू पाठच आलो का ना बाथरूमहून जाऊन, परत तुम्हाला सांगतो ते आणि घराच्या बाहेर नाही, दवाखान्यात जाऊन आलो तसं घरातच आहे. बाहेरच जावटाना जरा पिंटऱ्याचं गोळं हिला आता आणि एक्स लावून वडा लावतो की थोडा एक्स झेंडूबाम. आणि वातावरण तर वेगळं झालं हो. घडीत आबळ येते, घडीत गारच लागतंय. त्याच्यामुळे माणसं आजारी पडायला लागली ती. दुसरं झेंडूबामचे ही बाटल्या सगळंच असते की आमच्या. हे लागतंय काय दुखायला लागलं, डोकं दुखा म्हणा, सांध, गुडगा, टाच, कमरे,
लगेच झेंडू बाम काढायचा की लावायचा चालूच असते. आणि त्या औषधाची इन्फेक्शन झालेलं ते हाताला. झालं ते नीट. ते औषध आणलं की झेंडू बाम लावला म्हणजे जरा बरं वाटतंय का. डोकं ही जाम झालं. तर ते तसलं दुखतंय म्हणून मी एक ते तसलं बाजारात नसते का एक ते तसली आणली होती टूप एवढी एवढी 100 रुपयाला आहे ना 100 रुपयाला. आणि ते लावलं आणि ते मातीतनं इन्फेक्शनच झाले की बघा याचा. अशा सगळ्या फुटकुळ्या झाले ते असे पर्यंत. हे हात दुखतंय म्हणून तिथं लावलं होतं. सांधा दुखायचा नाही टाव धरून धरून सारखं असं करून खोकं धरून धरून असं करून तर आता पंढरपूरच्या ताई ती सकाळी ताईनं व्हिडिओ बघितला का लगेच मला फोन केला. काय झालं ग स्वाती नितीन म्हणाला. बघा असली बहीण असावी बघा काळजी करणारे. तर त्या म्हणल्या तुम्ही नाही जात दवाखान्यात तर मी तिथं येते. खरंच जीव लावणारे लय माणसं म्हणजे ती कसं म्हणते की नात्यापेक्षा जोडलेली बाहेर. लगेच ताईचा फोन सकाळ सकाळच आला. ते म्हटले मी अर्धाच व्हिडिओ बघितला का लगेचच. काय आता आम्ही काय नसतं व्हिडिओ मध्येच काय तुमची आमची गाडी गाडी नसते काय नसती या. पण खरंच की जीव लावणारे खरंच दादा असं वाटलं बी नव्हतं की कधी मनात सुद्धा की जीव लाव चाल ही चाल म्हणून. तर आज सगळ्याच्या कमेंट बी तसेच आले ते दादाची काळजी घ्या. कपकिराडा काय झाले तुला हाय की मला बरं आहे की. कसं असतंय माझ्यामुळे त्यानं भाकर खाल्ली आणि त्याला वाईट वाटतंय. मला थोडं तरी दुखणं आलं तर त्याला ही होत नाही हो सैन होत नाही. तिला काटा मोडलाच तर मी नेतो दवाखान्यात. आणि मी आजारी पडलो की तिचा हात पाय गळटून जाते. दुसरं काय नाही. तिला बेकार वाटतंय म्हणजे कसं असतंय की नात्यापेक्षा जोडलेली नाती एक नंबर खरंच. तर चला मला काहीच बोलाय ना आता.